राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील ठोंबरे या पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे। फेसबुक पोस्ट करत रुपाली पाटलांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे। अजित दादा मला माफ करा म्हणत फेसबुक पोस्ट लिहिण्यात आली। आता अन्याय, दडपशाही आणि विश्वासघात यापुढे सहन करणार नाही, कठोर भूमिका घ्यावी लागेल असं म्हणत ही पोस्ट करण्यात आली। रुपाली पाटील ठोंबरे यांनी ही पोस्ट केलेली आहे। बाप माणूस माननीय अजितदादा मला माफ करा अशा प्रकारचा त्या पोस्टमध्ये उल्लेख सुद्धा करण्यात आलाय। रुपाली पाटील पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे। या संदर्भात रुपाली पाटील ठोंबरे यांनी लोकशाहीशी संवाद साधत असताना काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया। एक लक्षात घ्या तुम्ही की दादांचं जी दुर्घटना घडली त्याच्यानंतर तर आम्ही पूर्ण दादांची जी माणसं आहोत, दादांचे जे कार्यकर्ते आहोत, पदाधिकारी आहोत, संपूर्णतः आम्ही उद्ध्वस्त झालेलो। आणि दादा असताना आम्हाला पक्षात राहून जे नेते ज्या ज्या गोष्टींनी आम्हाला जिथं आमची पदं काढून घेत होते किंवा इतर गोष्टी त्रास देत होते, त्यावेळी असं वाटत होतं की स्वतः अजित दादा आहेत म्हणल्यानंतर आम्हाला कुणाचीच तमा आणि फिकीर नव्हती। परंतु आता आम्हाला आधारस्तंभच राहिलेला नाहीये अशी भावना जाणवत आहे। कारण का तो 5 महिने झाले, 5 महिने झाल्यानंतर ना जे काही रिक्त पदं आहेत त्याच्यावर कोणाची नियुक्ती होत नाही। माननीय सुनेत्रा वहिनींनी, माननीय पार्थदादांनी तिथे जर नियुक्ती केली तर जी वरिष्ठ नेते आहेत, जे आधी सुद्धा ज्यांनी पक्षाला, आम्हाला, अजून काही नेत्यांना, दादांना त्रास दिला, ती लोक पदाची नियुक्ती होऊन देत नाही। मात्र स्वतःच्या घरातल्या सगळ्या लोकांची पदं सेव्ह करणे किंवा त्यांच्या लोकांच्या कार्यकर्त्यांना संविधानिक पदं देणे या गोष्टी सगळ्या चालू आहेत। मग ज्या दादांसाठी आम्ही पक्षात थांबलो होतो तिथे जर त्यांनाच आपली गरज नाहीये, आमचा बाप माणूस तिथं नाहीये, आमचं खंबीर आधार, आमचं खंबीर नेतृत्व तिथं नाहीये, मग कशासाठी या सगळ्या गोष्टी आम्ही सहन। रायगड पालकमंत्री पदाबाबत आदिती तटकरेंची प्रतिक्रिया आली आहे। भरत गोगावले पालकमंत्री झाले तरी त्यांना शुभेच्छा, जिल्ह्याचा विकास हेच आमचे प्राधान्य। भरत गोगावले पालकमंत्री झाले तरी त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यावर सोपवलाय। शेवटी आमच्या सर्वांसाठी जिल्हा आणि जिल्ह्याचा विकास महत्त्वाचा आहे। पालकमंत्री हे केवळ एक पद आहे, पण जिल्ह्यात 2 मंत्री आहेत, त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे गेलं पाहिजे अशी प्रतिक्रिया सुद्धा तटकरेंनी दिली। आता तो निर्णय जो आहे तो आम्ही मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर ठेवलेला आहे आणि भरत शेटना पालकमंत्रीपद मिळालं तरी माझ्या त्यांना शुभेच्छाच राहतील। याआधी सुद्धा मी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, शेवटी आमच्या सगळ्यांसाठी जिल्हा आणि जिल्ह्याचा विकास हा अधिक महत्त्वाचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून काम करत असताना पालकमंत्री फक्त एक पद झालं, पण आज 2 मंत्री जिल्ह्यामध्ये आहेत आणि दोन्ही मंत्र्यांच्या माध्यमातून जिल्हा पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम केलं पाहिजे। ह्या बाबीकडे एक लोकप्रतिनिधी म्हणून मी अधिक प्रमाणामध्ये लक्ष देते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।